नमस्कार मित्रांनो, मनीम्याव मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला गुंतवणुकीत यशस्वी व्हायचं आहे का? मोठे नफे कमवायचे आहेत का? पण जोखीम टाळायची आहे? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. आज आपण जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या गुंतवणुकीच्या सोनेरी नियमांवर चर्चा करणार आहोत. वॉरेन बफे यांचं नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो संयम, शिस्त आणि अचूक निर्णयांचा आदर्श. त्यांनी सांगितलेल्या या नियमांमुळे करोडो गुंतवणूकदारांनी यशस्वी गुंतवणुकीचा मार्ग हा त्यांना मिळालेला आहे. आज आपण वॉरेन बफे यांच्या विधानांमधील संधी ओळखणे, हावरटपणा टाळणे आणि शिस्तबद्धतेचे महत्त्व यासारख्या महत्त्वाच्या सूत्रांचा सखोल अभ्यास करणार आहोत. संदर्भ घेतले आहेत आपण शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या स्वामीनाथन अन्नामलाई यांच्या पुस्तकातून, ज्यात बफे यांचे विचार नेमक्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. पृष्ठ क्रमांक 134 ते 138 या भागात त्यांच्या सुविचारांचा हा खजिना लपलेला आहे. चला मग वेळ न दवडता जाणून घेऊया वॉरेन बफे यांचे गुंतवणुकीचे सोनेरी नियम आणि यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीच्या गुपितांचा मार्ग. मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया थोर गुंतवणूकदारांची मार्गदर्शक विधानं. वॉरेन बफे: निद्रिस्त असतानाही पैसा कमवायचा मार्ग तुम्ही शोधला नाहीत तर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कायम कामच करत राहणार. वेळ हा सामान्य माणसाचा शत्रू तर धडपड्या माणसाचा मित्र असतो. आज कोणीतरी इथे छान सावलीत बसू शकत आहे कारण अनेक वर्षांपूर्वी कोणीतरी इथे झाड लावले होते. रोज रात्री वेगवेगळ्या ललनांबरोबर वेळ घालवणाऱ्याला प्रेमळ म्हणणे म्हणजे बाजारात रोज व्यवहार करणाऱ्याला गुंतवणूकदार म्हणण्यासारखं आहे. यशस्वी गुंतवणूक करायची असेल तर त्याला पुरेसा वेळ द्यायला लागतो. ते एक शिस्तबद्धतेने करायचे काम आहे, ज्यासाठी संयमही आवश्यक आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत किंवा तुम्ही कितीही हुशार असलात तरी काही गोष्टींना लागायचा तितका वेळ लागतोच आणि तसा तो देणे आवश्यकही असते. 9 गर्भवती स्त्रिया मिळून काही एका महिन्यात बाळ जन्माला आणू शकत नाहीत. संधी काही नेहमी येत नाही, त्यामुळे जेव्हा ती येते तेव्हा बादली घेऊन तिच्या स्वागताला जा. करंटेपणा करून वाटी पुढे करू नका. असामान्य यश मिळवण्यासाठी असामान्य कृती करणे आवश्यक नसते. चांगले पैसे मोजून एखादी बरी कंपनी विकत घेण्याऐवजी बरे पैसे मोजून एखादी चांगली कंपनी विकत घेणे कधीही चांगले. जेव्हा सगळ्यांना शेअर बाजारात रुची वाटायला लागते तेव्हाच अनेक जणांनाही त्यात रस वाटायला लागतो. खरं तर जेव्हा कोणाचेही तिथे लक्ष नसते तीच वेळ सगळ्यात योग्य वेळ असते. जे लोकप्रिय आहे ते विकत घेऊन तुमचे कधीच समाधान होऊ शकत नाही. जेव्हा लोकांना हाव सुटलेली असते तेव्हा सावध राहा, पण जेव्हा लोक बचावात्मक पवित्रा घेतील तेव्हा मात्र हावरटपणा करा. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही फसला आहात तेव्हा एकच गोष्ट करण्यासारखी असते: थांबा. आपण काय करतोय हे जेव्हा आपल्याला माहिती नसते तेव्हाच धोका उद्भवतो. पहिला नियम: कधीही पैसे गमावू नका. दुसरा नियम पहिला कधीही विसरू नका. पाणी ओसरल्यानंतरच कोण किती उघडे होते हे समजते. खर्च करून जे उरले त्याला बचत म्हणू नका. उलट बचत करून जे उरेलच ते खर्च करा. अनावश्यक गोष्टींची खरेदी तुम्ही करत सुटलात तर लवकरच आवश्यक गोष्टींची विक्री करायची वेळ तुमच्यावर येईल. जोवर सवयींच्या जोखडाखाली तुम्ही पूर्णपणे दबत नाही तोवर त्यांचे वजन तुम्हाला जाणवत नाही. तुमची सर्वोत्तम गुंतवणूक म्हणजे
तुम्ही स्वतःच असता. यशस्वी लोक आणि खरे यशस्वी लोक यांच्यामधला फरक म्हणजे खरे यशस्वी लोक जवळपास प्रत्येक गोष्टीला नकार देतात. जे लोक तुमच्यापेक्षा चांगले आहेत त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. असे सहकारी निवडा जे तुमच्यापेक्षा चांगले वागतात. हळूहळू तुम्हीही त्यांच्यासारखे व्हाल. तुमचे आदर्श कोण आहेत हे तुम्ही मला सांगा. मग पुढे जाऊन तुम्ही कोण व्हाल हे मी तुम्हाला सांगतो. नाव कमवायला 20 वर्षे लागतात आणि गमवायला 5 मिनिटं. हा असा विचार केलात तर तुम्ही काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराल. सच्चेपणा हा गुण दुर्मिळ असतो. हलक्या लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका. भविष्यातले अंदाज भविष्याबद्दल काहीच सांगता येत नाहीत. त्या अंदाजामधून फार तर भविष्यवेत्याबद्दल थोडीफार माहिती समजू शकेल. पैशांचा खेळ खेळण्यासाठी जर इतिहासातली माहिती उपयुक्त ठरली असती तर ग्रंथपाल सर्वात श्रीमंत झालेले असते. हुशार लोक सुरुवातीला जे काम करतात तेच मूर्ख लोक करतात, पण शेवटी जे लोक प्रत्यक्ष मैदानात उतरतात तेच जिंकतात. ज्यांचे डोळे फक्त गुणफलकावर खेळलेले असतात ते कधीच जिंकत नाहीत. अवघड परिस्थितीतून बाहेर पडणे अवघड असते. अवघड परिस्थिती टाळता आली तर फारच उत्तम. वॉल स्ट्रीट ही अशी एक जागा आहे जिथे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यायला रोल्स रॉयल्समधून लोक येतात. हालचाल घडत असली की वॉल स्ट्रीटवर पैसे कमावले जातात. तुम्हाला मात्र काहीही हालचाल न करता पैसे कमावता यायला हवेत. तुम्ही किंमत मोजता आणि मूल्य मिळवता. जिंकायचे असेल तर आधी हार यायला हवे. ज्यांच्या हातात पेन असते ते बंदूकधाऱ्यांपेक्षाही जास्त नुकसान करू शकतात. स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे उतावळ्या लोकांच्या हातातला पैसा आपोआपच संयमी लोकांच्या हातात जाऊन स्थिरावतो. तर मित्रांनो, वॉरेन बफे यांच्या गुंतवणुकीच्या सोनेरी नियमांवर आधारित हा छोटासा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेण्याची कला शिकवणारे हे नियम गुंतवणूकदारांसाठी खरोखरच मार्गदर्शक आहे. आठवा, यशस्वी गुंतवणुकीसाठी वॉरेन बफे काय म्हणतात? चांगल्या कंपनीत योग्य किमतीला गुंतवणूक करा आणि संयम ठेवा. आता हा ज्ञानाचा खजिना फक्त ऐकून थांबू नका, त्याचा तुमच्या गुंतवणूक प्रवासात अवलंब करा. कारण असामान्य यशासाठी असामान्य कृती हवीच. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी वॉरेन बफे यांच्या एका महान विचाराने आपण समाप्त करूया. नियम क्रमांक 1, कधीही पैसे गमावू नका. नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 1 विसरू नका. चला मग पुढच्या वेळी आणखी एका खास विषयासह भेटू. तोपर्यंत शिस्तबद्ध राहा, संयमी राहा आणि गुंतवणुकीत यशस्वी व्हा. मित्रांनो, तुम्हाला जर शेअर मार्केट गुंतवणूक संबंधित मोफत माहिती हवी असेल तर आमच्या बेसिक कोर्सला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरील जी माहिती आहे त्यात डोकवा आणि संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद.